दुष्काळाच्या सर्व सवलती लागू करणार राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा। केंद्राच्या मदतीविना काहीही अडलेलं नाही। राज्याला अतिरिक्त खर्चाचा केंद्राकडून परतावा येईल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य। नियम अटी शर्ती सगळं बाजूला ठेवून मदत करणार। केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांच्या पाठीशी। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती। अखेर महायुती जागी झाली। बँकेच्या शेतकरी कर्जवसुलीला स्थगिती। त्रस्त शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसल्या होत्या बँका। आता दर्गे आणि मशिदींमधून मदत का होत नाहीये? भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्येंचा सवाल। अहिल्यानगरमधली असदुद्दीन ओवैसी यांची सभा रद्द। तणावग्रस्त परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर निर्णय। पोलिसांच्या विनंतीनंतर ओवैसींची सभा रद्द। शिवसेनेचा दसरा मेळावा नेस्को सेंटरमध्ये होणार। पावसामुळे शिवसेनेचा निर्णय। शिंदेंची माहिती। शिवाजी पार्क मधल्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार नाहीत। मनसेच्या सूत्रांची जय महाराष्ट्रला माहिती। राज ठाकरेंच्या हजेरीच्या चर्चेत मनसेला स्वारस्य नाही। शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचा टीजर आला। धनुष्यबाणाची प्रतिष्ठा खेचून आणणार। टीजरच्या माध्यमातून शिंदेंचा दावा। डाव्यांच्या अजेंड्याचा गवईंकडून पर्दाफाश। सरन्यायाधीशांच्या मातोश्री संघाच्या सोहळ्याला जाणार। कमल गवई 5 ऑक्टोबरला संघ कार्यक्रमाला उपस्थित राहणार। काळ्या बांधणीची लाल राज्यघटना वापरता येणार नाही। राहुल गांधी यांना न्यायालयाचा दणका। धनगड आणि धनगर एकच असल्याचा जी.आर. सरकारनं काढावा। धनगर आंदोलक दीपक बोराडे यांची मागणी। उद्या चक्काजाम करण्याचा धनगर समाजाचा इशारा। आरक्षणासाठी कोळी आणि आदिवासी बांधवांचा एल्गार। अलिबाग जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा। रायगडमध्ये कोळी आणि आदिवासी समाज आक्रमक। ड्रग्ज तस्कर नवीन चिचकर विरोधात ईडीकडून गुन्हा दाखल। नवीन चिचकरवर अंमली पदार्थांच्या तस्करीचा आरोप। चिचकरच्या 10 कोटी रुपयांच्या मालमत्तांवर ईडीची टाच। निलेश घायवळ पोलिसांच्या नाकावर टिचून पळाला। माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांचा दावा। दिवाळी अगोदर एसटी महामंडळाची 10% भाडेवाढ। 15 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर पर्यंत भाडेवाढ लागू। एल्फिन्स्टन पुलाच्या पाडकामाची वेळ चुकली। काँग्रेस प्रवक्ते अनंत गाडगीळ यांची टीका। हिवतापाच्या चाचणीत बीएमसी अपयशी। 7 विभागांमध्ये हिवतापाच्या रुग्णांचं प्रमाण अधिक। दरवर्षी 12% जास्त चाचण्या करणं गरजेचं।